म्हणजे गावातील बेरोजगारी जेव्हा शहरामध्ये स्थलांतरित होते, गावातील बेरोजगारी शहरात स्थलांतरित होणे, शहरामध्ये येणे किंवा शहरात एकवटणे किंवा शहरामध्ये वाढणे, तर याला आपण या ठिकाणी इथे म्हणतो खुली बेरोजगारी. आणि यामुळे शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला इथे बेरोजगारी पाहायला मिळते. आता याचं एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो. मी पुण्यात राहतो तर मला पुण्याचं एक्झाम्पल माहित आहे. तुम्हाला जे एक्झाम्पल माहित आहे तुम्ही मला सांगू शकता. जसं की पुण्यामध्ये लक्षात घ्या, काही असे स्पॉट आहेत, काही ठिकाणं आहेत जिथे मोठ्या प्रमाणामध्ये लोक एकत्र येतात आणि तिथे रोजगार मागतात. जसं की त्याला आपण इथे मजूर अड्डा असं म्हणतो. जवळपास 30-40 लोक एकत्र येतात, तिथे थांबत असतात, बाकीचे लोक येतात आणि त्यांना घेऊन जातात कामासाठी. तर अशा प्रकारचे बरेच मजूर अड्डे आहेत. त्याचा खाण्याचा, राहण्याचा, ठिकाणाचा काही पत्ता नसते. ते फक्त पुण्यामध्ये काम मिळवण्यासाठी येत असतात. तर अशा प्रकारची काही बेरोजगारी आहे, याला पण इथे खुली बेरोजगारी असं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, तुमच्या हे लक्षात आलं असेल, खुली बेरोजगारी ही प्रामुख्याने तुम्हाला कुठे पाहायला मिळते, तर ही फक्त शहरामध्ये पाहायला मिळते, लक्षात घ्या. शहरामध्ये